गेल्या काही महिन्यांमध्ये आणि खरं तर गेले 2 वर्ष आम्ही या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी लढत आहोत, कारण आमच्यावर एक राजवट अशी बसवलेली आहे जी महाराष्ट्र विरोधी आहे, मुंबई विरोधी आहे. मागच्याच पत्रकार परिषदेत आपण बघितलं होतं की मुंबईतले 1080 एकर खरं तर अदानी समूहाला कसे फुकटात दिले जात आहेत आणि ती यादी जर आपण पाहिली तर मुंबईमधले सगळे जे काही प्लॉट्स घेतले जात आहेत त्याचसोबत 3 वेगळे भूखंड मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतले त्यांच्या ओनरशिपचे हे देखील आता ऑप्शनला काढलेले आहेत. आणि काल परवाकडेच काही अभ्यास करत असताना आणि काही डेलिगेशन्सना भेटत असताना निवेदनं घेत असताना कोळी महिला आल्या होत्या माझ्याकडे आणि एकंदर जो मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे, कोळी बांधवावर अन्याय होत आहे, हा ते डोळ्यासमोर आणून दिला त्यांनी मला. आता तसं पाहायला गेलं तर मुंबईत 1080 एकर तर अदानी यांना फुकटात दिलेले आहेत, त्याचा तर आम्ही पुनर्विचार सरकारानंतर करणारच आहोत. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराज मंडई ह्याचं गरज नसताना ऑप्शन काढलेली आहे. त्याचसोबत वरळीतलं ॲस्फॉल्ट प्लांट असेल आणि मलबार इथे BSTचं रिसिव्हिंग स्टेशन, पॉवर रिसिव्हिंग स्टेशन. छत्रपती शिवाजी महाराज मंडई इथे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कोळी बांधव आपले मासे विकत असतात, तिथे मासे विक्रेते बसतात आणि कुठेतरी पियुष गोयल साहेबांसारखे जे लोक आहेत ज्यांना माशांचा त्रास होतो, त्या वासाचा त्रास होतो, त्यांनी ते त्याच्यावर नजर ठेवून हा भूखंड कुठच्या तरी बिल्डरला द्यायचा हे ठरवलेलं आहे. पण अजून धक्कादायक गोष्ट ही आहे की आता मुंबईत मराठी माणसाला राहू द्यायचं का, कोळी बांधवांना राहू द्यायचं का? म्हणजे तुम्ही पहा 1080 एकरमध्ये मुंबईत फुकटात अदानी समूहाला दिली, छत्रपती शिवाजी महाराज मंडई देखील कोळी बांधवांच्या हातातून काढून घेतात. पण सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी महाराष्ट्राची जी आलेली आहे त्याच्यात खरं तर 3 ऑक्टोबरपर्यंतच मुदत होती त्यांना सजेशन ऑब्जेक्शन देण्याची, पण ती आता वाढवून 31 पर्यंत दिलेली आहे. त्याच्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की गावठाण आणि कोळीवाडे ह्याच्यासाठी सरकारने जे सांगितलेलं आहे, राजवटीने सांगितलेलं आहे, एकनाथ शिंदेंच्या जे सरकार आहे त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट. आता आपण ह्याचा जर विचार केलात तर क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय? SRA गोंड शब्द म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट. जिथे स्लम्स असतात तिथे SRA होतं, जिथे स्लम्स नसतात तिथे वेगळे वेगळे प्लॉट्स एकत्र करून तशीच एक बिल्डिंग बांधणार, त्या बिल्डिंगमध्ये आमच्या कोळी बांधवांना कोंबणार आणि त्याला क्लस्टर डेव्हलपमेंट बोलणार. म्हणजे तुम्ही विचार करा, कुलाबा असेल, वरळी असेल, धारावी असेल, सायन असेल, वांद्रे असेल, ह्या सगळ्या जुहू असेल, वर्सोवा असेल, मठ असेल, इकडचे सगळे जिकडे जिकडे आपले कोळीवाडे आहेत तिथे आता या सरकारने, ह्या राजवटीने म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्याच राजवटीने त्या प्रस्तावित हाऊसिंग पॉलिसीमध्ये असं आणलेलं आहे की इथे आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करू. म्हणजे तुम्ही विचार करा, आज जे कित्येक एकरवर राहतात आपले कोळी बांधव, तर कोळीवाडे त्यांच्यात आपल्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात मी देखील पुढाकार घेतला होता आणि 4-5 बैठका महत्त्वाच्या कोळीवाड्यांच्या सीमांकनावर घेतल्या होत्या. पण आज ते सीमांकन थांबलेलं आहे. कोर एरिया आयडेंटिफाय झाला आहे, पण जी मूळ त्यांची भूमी आहे ती अजून त्यांना दिली गेली नाही आहे. आणि जे आज बंगल्यात राहतात किंवा आज कोळीवाड्यात जे मोठी घरं आहेत त्याच्यात राहतात, एकरांवर ज्यांची जागा आहे त्यांना स्क्वेअर फुटामध्ये कोंबलं जाणार आहे. एका कोळीवाड्याच्या बाजूला हे सगळे लोक त्यांना एकत्रीकरण करून त्यांचं बिल्डिंगमध्ये डांबलं जाणार आहे. आणि मग जे काही उरलेला कोळीवाडा आहे, मग तो कोस्टल झोन असेल किंवा इतर सगळा झोन असेल, जे काही समुद्राच्या बाजूची चांगली जागा आहे ती दिली जाणार ही बिल्डरना. माझा थेट सवाल आहे की हे जे काही ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी महाराष्ट्राची बनवलेली आहे एकनाथ शिंदेंसाठी किंवा भाजपासाठी, ही सरकारने तर बनवलीच नाही, सरकारी अधिकाऱ्यांनी बनवली नाही, कुठच्या बिल्डरने ही बनवली आहे ह्याचं नाव लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मी आज शब्द देत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सगळ्याच जिल्ह्यामधल्या कोळीवाड्यांना आणि कोळी बांधवांना की हे आम्ही होऊ देणार नाही. क्लस्टर डेव्हलपमेंट नाही तर सेल्फ रिडेव्हलपमेंट. आणि तुम्ही जिथे आहात तिथेच तुमची घरं जशीच्या तशी एकतर अधिकृत करणं हे गरजेचं आहे, तिथे सोयीसुविधा देणं गरजेचं आहे, तुमचे हक्क देणं गरजेचं आहे. आणि हेच करत असताना पहिल्या 100 दिवसात नाही, पहिल्या महिन्यात नाही, पहिल्या आठवड्यात नाही, तर आमचं सरकार बनल्यानंतर पहिल्या दिवशी या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही. ही रद्द करू आम्ही. कारण जसं मी सांगितलं की आज आपण पाहतोय मूळ मुंबईकर, मग तुम्ही आम्ही सगळेच आलो, आपण देखील अनेक वर्ष अनेक पिढ्या या मुंबईत राहत आलेला आहात. आपण इतर राज्यातून जरी आला असाल तरी वेगळं स्वप्न घेऊन, एका रोजगाराचं स्वप्न घेऊन राहत असतात. पण आज मुंबईमध्ये प्रश्न असं झालाय की आपल्याला घर परवडत नाही, पण फुकटात घरं, त्याच्यापेक्षा फुकटात भूखंड, म्हणजे ज्यांना फुकटात घरं मिळायला पाहिजेत त्यांना तुम्ही धारावीमधून पाठवताय सॉल्ट पॅनमध्ये,
धारावीमधून पाठवणार तुम्ही मडमध्ये कुठे कुठे दुसरीकडे. आज पण ही पण बातमी बघा ना, ही मला वाटतं कालची की 2-4 दिवसापूर्वीची बातमी आहे की कोस्टल एंटरटेनमेंट हब फेसेस सेटबॅक. पण ह्याच्यात एंटरटेनमेंट हब जरी नाही केला तरी एरंगळ आहे, मड आहे, अक्सा आहे, मारवे आहे, इकडचे सगळे जे काही जमीन आहे ती दिली जात आहे अदानी यांना. म्हणजे हे स्थानिक नेते, स्थानिक आमदार, मग कोलाब्यातले असतील, सगळीकडचे असतील, ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघात कोळीवाडे आहेत, कोळी बांधव राहत असतात, त्यांची नक्की भूमिका ही ह्यावेळी का पुढे नाही आली? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तर हा विरोध केलेलाच आहे, कारण इथे आम्ही क्लस्टर होऊ देणार नाही. इथे त्यांना त्यांच्या हक्काचं डेव्हलपमेंट मिळालं पाहिजे. उगीच इथून तिथून खेचून आणून बिल्डरनी डेव्हलपमेंट करायचं हे आम्हाला मान्य नाही. पण आज भाजपाने या भूमिकेला म्हणजे कोळीवाड्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे SRA सारखंच डेव्हलपमेंट हे कसं मान्य केलं? बिल्डिंगमध्ये कसं तुम्ही घालू शकता कोळीवाड्यांना? त्यांचं म्हणजे तुम्ही उद्योग मारून टाकताय. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंडईतले मासे विक्रेते ते हलवून टाकताय. कोळीवाडे आहेत ते नष्ट करणार. हळूहळू आम्ही सगळेच तुम्हाला असे परके वाटायला लागलो असे मुंबईमध्ये, तर कसं चालेल? आणि हे आम्ही होऊ देणार नाही. हे आज मी तुम्हाला सांगायला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे. तुमच्या मते कोळीवाड्यांचा कशा पद्धतीने विकास व्हावा? माझं पूर्ण व्हायच्या आधीच तुमचा प्रश्न नाही काय? तुमच्या मते कशा पद्धतीने कोळीवाडा? बघा, 2-3 गोष्टी आहेत. एक तर कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण होणं गरजेचं आहे. साधारणपणे 7 जिल्ह्यांमध्ये संस्था अनेक काम करत असतात. त्याच्यातून खास करून कोळी महिलांच्या संस्था आहेत, त्यांच्याशी देखील माझी भेटगाठ होणार आहे. त्यांनी ह्याचा विरोध तर केलेला आहे, पत्र लिहिलेली आहेत. पण फक्त पत्रव्यवहार करून काही होत नाही, कारण धारावीचं असेल, माहीम नेचर पार्कचं असेल, अनेक गोष्टींसाठी महाराष्ट्रातून पत्र लिहिली जात असतात, सजेशन ऑब्जेक्शन घेतली जात असतात. पण आपण पाहतोय एकनाथ शिंदे काही कोणाचं ऐकत नाहीत. एकतर मालकाचं ऐकतात, जे म्हणजे अदानी, किंवा बिल्डरांचं ऐकतात. ही ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीमध्ये हे पण आहे की स्लम्समधून तुम्हाला काढायला, जोर जबरदस्ती काढायला स्लम एविक्शन फोर्स बनवणार आहे. हे कोणासाठी होतंय? म्हणजे तुम्ही कोळीवाड्यातून जोर जबरदस्ती आमचे कोळी बांधव काढणार, तुम्ही स्लम्समधून तिथून आमचे सगळे स्थानिक जे आहेत ते काढणार. मग नक्की तुम्ही कोणासाठी लढलात निवडणूक आणि कोणाचं हे सरकार स्थापन केलं? कदाचित आपल्याला वाटत असेल की टोल माफ केला की 1500 रुपये दिले, पण हे तात्पुरतं, हे सगळं निवडणुकीपूर्वीचं त्यांचे नाटक आहेत. त्यानंतर ही जी ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी जर मुंबईत आली तर तुम्हाला सॉल्ट पॅनवर PTC बांधले जातील. आपल्याला माहिती आहे, आपल्याला आठवत पण असेल, मुलुंडचे जे आमदार आहेत, कुर्ल्याचे जे गद्दार आमदार आहेत, ह्या सगळ्यांनी सांगून झालं होतं की आम्ही तिकडच्या PTC रद्द करू, PAP रद्द करू. पण अजून रद्द झालेलं नाही आहेत, कारण मालकाविरुद्ध काही बोलू शकत नाहीत. आणि हाच धोका आम्हाला दिसतोय, म्हणून ही आम्ही लढाई या जिद्दीने लढत आहोत. दोन प्रश्न आहेत. एक तर सेल्फ रिडेव्हलपमेंट तुम्ही जे म्हणताय, मुंबईत असे अनेक प्रकल्प आहेत की जे रखडले गेले कारण का लोकांकडे तेवढे फंड्स नसतात. आणि दुसरं तुम्ही जे म्हणताय की सॉल्ट पॅनवर अजून कन्स्ट्रक्शनला सुरुवात झाली नाही, पण आपण जर फ्रीवेच्या बाजूने बघितलं तर जो सॉल्ट पॅनची जागा आहे तिथे ऑलरेडी कन्स्ट्रक्शनला सुरुवात झालेली आहे. नक्कीच, म्हणून आपण ह्याच्यात पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सांगता रखडलेले प्रस्ताव, तसं एक प्रकरण होतं BDDचं, 25 वर्ष रखडलेला प्रकल्प होता. पण आमचं सरकार असताना आम्ही ती सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय टॉवर 1 हा पूर्णपणे जवळपास रेडी झालेला, तयार झालेला आहे. पण जे कोळीवाड्याचं आपण सांगताय ते अनेक मॉडेल्स आहेत. मग ओडिसामध्ये नवीन पटनायक साहेबांनी देखील एक मॉडेल वापरलं होतं, जिथे त्यांना तिकडच्या तिकडेच घरं बांधून दिली, स्टॉर्म शेल्टर बांधून दिले, डिस्पेन्सरी असेल, नर्सरी असेल, हे सगळं बांधून दिलं. तसं कोळीवाड्यांमध्ये आपण जर पाहाल तर अनेक वेगवेगळे समाज एकत्र राहतात. परत तिथे उद्योग मोठा आहे, तिथून मत्स्य व्यवसाय, हे सगळं होत असताना तुम्हाला ह्यांना काढून एका बिल्डिंगमध्ये कोंबणं हे शक्य होणार आहे का? आणि हे का एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहे? काय एवढा राग माझ्या मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांवर आहे? जे मड, एरंगळ आणि अक्साला जे आता अदानीला जी जागा दिलेली आहे, त्याच्यात कितीतरी समाज राहतात ना. ईस्ट इंडियन समाज आहे, कोळी समाज आहे, कितीतरी समाज तिथे राहतात, कुणबी समाज आहे, कितीतरी समाज आहेत. मग हे जाणार कुठे? लाईफ आणि लाईव्हलीहुड जेव्हा आपण बोलतो तेव्हा लाईव्हलीहुड कुठे मिळणार आहे ना? जिस तरीके से आपने कहा कि हाउसिंग पॉलिसी जो सरकार लाने जा रही है उसको पहले दिन स्थगित दी जाएगी, क्या वजह है और क्या सरकार? हाउसिंग पॉलिसी जो ड्राफ्ट अभी बन चुका है महाराष्ट्र सरकार का, अभी सजेशन ऑब्जेक्शन उन्होंने मांगे हैं. 31 अक्टूबर तक उन्होंने सजेशन ऑब्जेक्शन के लिए वो राह देखेंगे. लेकिन हमारी सरकार बनने जा रही है और सरकार बनने पर ये जो ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी है पूरी रद्द की जाएगी और पब्लिक कंसल्टेशन से ही और ग्लोबल एक्सपर्ट्स के कंसल्टेशन से हम ये ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी बनाएंगे. क्योंकि हाउसिंग पॉलिसी ये महाराष्ट्र के लिए हो, मुंबई हो, पूना हो, MMR हो, नागपुर हो, नासिक हो, इन शहरों के लिए अहम है, काफ़ी महत्वपूर्ण है. और अगर कोई एक बिल्डर या 2 बिल्डर ये हाउसिंग पॉलिसी खुद के प्रॉफिट के लिए बनाए, फायदे के लिए बनाए, तो ये नहीं चलेगा. और इसलिए हम ये पॉलिसी रद्द करने जाएंगे. लेकिन इसमें और एक जो घातक चीज़ यही है कि कोळीवाड़ा जो है मुंबई में, उसे इन्होंने क्लस्टर डेवलपमेंट में डाल दिया है. क्यों चाहिए क्लस्टर डेवलपमेंट वहाँ?
जहाँ डेवलपमेंट पॉसिबल नहीं है, जहाँ कोई लाइवलीहुड नहीं है, जीने का कोई दूसरा साधन नहीं है, वहाँ क्लस्टर हो सकता है। लेकिन कोलीवाड़ा में जहाँ कल्चर है, जहाँ एक आप देख रहे हो एकरों पे वो कोलीवाड़े बसे हैं, उनको स्क्वायर फुट में क्या आप दबा सकते हो? एक सवाल ये है की तुमचा रोग असा आहे का की मुंबईतले जेवढे कोळीवाडे आहेत ते नाहीसं करण्याचा प्रयत्न नक्कीच. आता तुम्ही बघा, मुंबईत बदवर पार्कला आहे, माझ्या वरळीत आहे, खारदांड्याला आहे, जुहूला आहे, वर्सोवेला आहे, धारावीत आहे, सायनमध्ये आहे. सगळे कोळीवाडे ह्यांना नष्ट करायचेत आणि बिल्डरच्या घशात द्यायचेत. आणि तिथे काय सांगणार बघा, क्लस्टर केलं तुम्हाला, आम्ही बिल्डिंगमध्ये घर दिलं. पण इथे बिल्डिंगमध्ये खरंच कोळी बांधव राहू शकणार आहेत का? ज्यांना आपण पाहतोय कोळीवाडे किती पसरलेले आहेत, एकरांवर आहेत. खरं मुंबई ही मूळ भूमी आहे त्यांची. क्या आप आरोप लगा रहे हैं कि ये पॉलिसी और सरकार नहीं बना रही, कोई बिल्डर बना रहे हैं? नहीं, मैं आरोप नहीं लगा रहा हूँ, ये सत्य चीज है, ये सच है कि ये बिल्डर ने बनाई हुई पॉलिसी है. कौन से बिल्डर? वो आप जाने, ए है या कोई और है, पता नहीं. आदित्य, जिस तरीके से पैसा पकड़ा गया इलेक्शन कमीशन ने जांच के दौरान तमाम सारे अधिकारियों ने करोड़ों रुपए जब्त किए, आपको लगता है कि महाराष्ट्र में पैसे का खेल जोर शोर से शुरू हो गया? अभी ये जो परसों पकड़ा गया वो कौन से झाड़ी डोंगर कहाँ से आ गया? इसी से जुड़ा हुआ नहीं, पूरा हो गया, उसमें बात करने की. इसी से जुड़ा हुआ सवाल है. अभी तक पुणे पुलिस ने क्लियर नहीं किया है कि पैसा है किसका. एजेंसियों को भी बुलाया गया है इस पूरे मामले में, लेकिन सिचुएशन लगभग 24 घंटे होने आ रहे हैं. पैसा किसका है, गाड़ी वाकई में बिकी थी या फिर गाड़ी का फर्स्ट ओनर ही असली मालिक है, ये चीजें भी अभी तक क्लियर नहीं की. क्या नहीं, छुपाया जा रहा है? बात स्पष्ट है. अगर सत्ताधारी पक्ष का कोई होगा तो कभी किसी को पता ही नहीं चलेगा, नाही, या क्योंकि हमने तो पहले ही कहा है कि इलेक्शन कमीशन न्यूट्रल होगा तो पता चलेगा. अगर नहीं होगा तो बात सबको आपने जैसे कंजेक्चर्स लगाए वैसे लग जाएंगे. यामध्ये आरोप केले जात आहे की संपूर्ण 15 कोटी होते, फक्त 5 कोटी दाखवले गेले. त्यानंतर शाही बापूची माणसं त्यामध्ये होती आणि हे सर्व प्रकरण दाबण्यासाठी अनेक फोन गेले. तुमच्याला काय माहिती? आता बाकीचे कुठे गेले? झाडी डोंगर बघायला गेलेत का? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की अजून तपास चालू असं म्हणतात, नाव अजून पुढे आलेलं नाहीये. सत्ताधारी पक्षातलं कोणी असेल तर नाव पुढे येणार नाही आणि मग कळेल निवडणूक आयोग किती न्यूट्रल आहे. पण या येत्या काळामध्ये अशा प्रकारचे लक्ष्मी दर्शन एका केवळ आमदाराकडे एवढी जर रक्कम सापडत असेल तर इतर तुम्ही विचार करा, आम्ही कशाच्या विरुद्ध लढलो लोकसभेत. अरे जी, रोहित पवार का साफ एलिगेशन है कि जो पैसे पुणे पकड़े गए हैं वो सिर्फ एक गाड़ी में से 4 गाड़ी में 25 करोड़. और उन्होंने साफ एलिगेशन लगाया कि ये सिर्फ वोटरों को खरीदने के लिए पैसे यूज हो रहे थे. तो और क्या कहे उसमें भी? मतलब आपका रिएक्शन सर? नहीं, यही है ना. नहीं सर, अलग अलग बात की. किसी ने कहा आणि अशा परिस्थितीमध्ये वरळी तुमचं मतदारसंघ आहे, मात्र तिकडे असं चर्चा आहे, आपल्याला बहुतांश लोकांचा विरोध होताना पाहिजे. मात्र यंदाच्या विधानसभेत दरवर्षी जसा मनसेने उमेदवार दिला नव्हता, आता शिवसेना मनसेसाठी जागा सोडणार. मला वाटतं ह्या जागे वाटपपेक्षा, कारण हे आता पुढच्या 24 तासात तर होऊन जाईल, महत्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईच्या ज्या जागा आहेत त्याचा वाटप ह्या सरकारकडून जसा होत आहे ते अजून धोकादायक आहे. जसा जागेचा वाटप अदानी समूहाला होत आहे, जसा ह्या कोळीवाड्यांचा वाटप आता वेगळ्या वेगळ्या बिल्डर्सना होणार आहे, हे अजून धोकादायक आहे. आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत आहोत. नाहीतर काय बघा तुम्ही, त्याच्यावर कसं खेचातांट होत असते प्रत्येक. आता ती महायुती झुटी काय ते बनलंय, ते खरोखर नैसर्गिक आहे अनैसर्गिक आहे, किती खरे लोक खोटे लोक हे नंतर कळेल. पण हे सगळे जागा वाटप आणि राजकीय खेळ एका बाजूला, राजकारण हे चालू असतं. पुढच्या 2-3 आठवड्यात निवडणुका लागणार, हे होणार, 100% होणार. कोणीतरी जिंकणार, कोणीतरी नाही जिंकणार. पण हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्राचं जे ऑप्शन होत आहे एकनाथ शिंदेच्या हातून आणि बिडिंग होत आहे, हे जास्ती धोकादायक आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कॅश फंड पर एक सवाल आता है. गायब झाल्याचं दिसतंय, कारण संदीप देशपांडे लढणार होते, पण आता सध्या अजूनही उमेदवारी जाहीर केली नाही बघा, मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही, कारण आज तर आमचा महाविकास आघाडीचा मेळावा वरळीत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये सुरुवात आजपासूनच होती. ज्या प्रकारे मेळावा इच्छुक म्हणून घेतो मेळावा. कैश कार्ड पर एक सवाल है. विपक्ष के जितनी भी पार्टियां हैं सबके बयान अलग अलग. संजय राउत साहब ने सुबह कहा 20 से 25 करोड़. जितेंद्र रावण का थोड़ी देर पहले बयान आया है कि 17 करोड़. रोहित पवार 15 करोड़. एक्चुअल में आप लोगों में मतलब कोई सही आंकड़ा बता नहीं पा रहे. कोई 4 गाड़ी बताए, कोई 6 गाड़ी बताया, ऐसा क्यों है? लेकिन करोड़ों में तो है. आदित्य, Sir, जिस one तरीके से question. Jharkhand में 50 industries are moving to Surat, and I think even Mahindra is moving to Surat. In Bhiwandi, there are power looms which are shutting down completely. Traders are again moving to
Gujarat and Surat. What do you have to say? You've always raised this. I think you should be holding this press conference because this is what we have been saying all the time. Over the past 2 years, if you see the stark difference between Mahavikas Aghadi and Mahayuti's government, or regime rather, is that during our time, even during COVID, we could pull in investment. Today, because of the fear of political instability and the goons of this illegal regime, good businesses, job-creating businesses, manufacturing businesses are all being forced to Gujarat or moving out of Maharashtra. आदित्य जी, महाविकास आघाड़ी में सीटों को लेकर बताया जा रहा था कि अनबन चल रही थी, क्या सब कुछ सुलझ गया है, क्या आज घोषणा हो जाएगी? ऑल इज वेल, लेकिन इस बयान से हेडलाइन ना बने इसलिए मैं आपको वापस एक बार इसी पे फोकस करने को लाऊंगा क्योंकि ये सबसे अहम इशू है. अरे तुम्ही जागा वाटप म्हणून एवढे सगळे लोक जास्ती आले वाटतं 2-3. No, I think, look, it's very clear that obviously all three parties have strengths in all districts and also apparent weaknesses. Now, wherever we have strength and wherever everyone else feels they have strength, there will be negotiations, and that is why everyone is in politics, to seek a seat and win, to form a government. But the common intent of all of us is not to squabble over seats or any post. For us, what is important is to form a government that will give political stability to Maharashtra, a sense of governance rather than the anarchy of what BJP and Eknath Shinde are bringing to Maharashtra, a sense of law and order rather than the absolute collapse, and to create jobs in our state than whatever is happening in our state. महाराष्ट्र के भीतर दो प्रमुख जो लीडर्स हैं, गणेश नाइक के बेटे ने बीजेपी छोड़ करके वो दूसरी पार्टी ज्वाइन की, नीलेश राणे शिंदे ग्रुप ज्वाइन कर रहे हैं. इसको क्या देखते हैं, परिवारवाद है या फिर अपॉर्चुनिटी? हर पार्टियों में कुछ न कुछ, हर कोई अभी उनो खेल रहा है, वो उनो करो चेंजेस टू जो भी हो. तो मुझे लगता है कि मैं फिर एक बार आपका सभी का फोकस इसी पे लाऊंगा क्योंकि ये काफी इंपॉर्टेंट बात मैं जो कहना चाहता हूँ कि मुंबई में 1080 एकड़ तो अदानी समूह को फ्री में दिए गए हैं, बटे गए हैं, लेकिन इसके आगे जाके जो कोलीवाड़ों का ऑक्शन अभी चलेगा क्लस्टर डेवलपमेंट के नाम में, वो सबसे घातक है. वो ना सिर्फ महाराष्ट्र के लिए घातक है लेकिन हर एक मूल भूमिपुत्र को अपने देश में घातक है, क्योंकि ये मॉडल अगर यहाँ चला तो देश में हर कहीं चल सकेगा और वही सबसे घातक है. अरे मला अजून दिला नाही, मग बदलला की काय उमेदवार? आदित्य बघायला पाहिजे. नाही, पूर्ण सीट शेअरिंग झाल्यानंतरच ते होईल. आप लोगों की बैठक लगभग हाँ, 1.5 महीने से फॉर्म चल रही 24 थी. ऐसी कौन सी चीजें, कहा जा रहा है इधर की कुछ सीटें हैं, कुछ मुंबई की सीटें जिनको लेकर आंदोलन है या चर्चा चल रही, लंबा खिंच रहा है, आपके हिसाब से कौन सी चीजें, किस वजह से बात फंसी है? अगर उस चर्चा में मैं होता तो मैं बता सकता, लेकिन मैं नहीं हूँ. चलो, आपसे ये कि आप एमएलए है, आपके पास एक्सेस रहता है इन्फॉर्मेशन का, तो क्या ये कहा जा रहा है कि महाराष्ट्र की तिजोरी जो है, जो ट्रेजरी है, वो धीरे धीरे खाली होते जा रही है? आपके पास एक्सेस रहता है इस इन्फॉर्मेशन का क्योंकि आप एमएलए, तो आपका क्या इस पे ऊपर धीरे धीरे खाली पिछले 2.5 नहीं, इसलिए मैंने पूछा धीरे धीरे हुई कि झट से हुई. साल में कितना बर्डन महाराष्ट्र पे आपको मैं 2 ही एग्जाम्पल्स देना चाहता हूँ. जो बर्डन महाराष्ट्र पे आया है वो ना वेलफेयर स्कीम्स का है, ना किसी को कोई मदद करा उसका है. जो बर्डन महाराष्ट्र पे आ रहा है वो बिल्डरों को और कॉन्ट्रैक्टर्स को स्कीम्स बांटे जो जा रहे हैं, उनको कॉन्ट्रैक्ट जो दिए जा रहे हैं, जो एस्केलेशन दिया जा रहा है. अगर आप देखें तो हर एक डिपार्टमेंट या हर एक काम जो एकनाथ शिंदे से जुड़ा हुआ है उसको पिछले 2 साल में एक तो कॉन्ट्रैक्टर बदल दिया है, नहीं तो एस्केलेशन मिला है, और वहीं सबसे ज्यादा बर्डन हमारे तिजोरी पे आ रहा है. मुंबई का उदाहरण ले तो मुंबई, जब हमने बीएमसी में सेवा करना शुरू किया था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी ने 1997 में, तब 600 करोड़ के डेफिसिट में थी. तब से बिना टैक्स बढ़ाए हुए, बिना छुपे हुए कोई टैक्स लगाए या बिना टोल लगाए, हमने जो मुंबई की तिजोरी है वो 92,000 करोड़ की सरप्लस में लाए थे फिक्स डिपॉजिट में. और आप देखते होंगे कि हर एक साल में वो हर एक पेनी, हर एक पैसा हमारे बजट में रिफ्लेक्ट होता था. लेकिन आज बीएमसी अगर आप देखें तो 2 लाख करोड़ के डेफिसिट में है. ना बीएसटी को कोई पैसा मिल रहा है, ना पगार अभी या जो सैलरीज है वो समय पे जाएंगे, ना पेंशन जाएंगे, ना ग्रेच्युटी मिल रही है. तकलीफ इसी बात की है कि ये स्कीमों में नहीं गया है, ये खोखे के पैसे में गया है, ये धोखे के पैसे में गया है, ये सारा पैसा कॉन्ट्रैक्टर्स को गया है. और जब हमारी सरकार बनेगी और कॉन्ट्रैक्ट रद्द करेंगे तो ये तिजोरी वापस भर जाएगी.